आज आपण बनवणार आहोत तव्यावर बनवलेला किंवा बिना ओव्हनचा, कुकरमध्ये नाही, कढईमध्ये नाही, तर तव्यावर आपण हा केक बेक केलेला आहे। आणि हो, या केकचं वैशिष्ट्य म्हणजे या केकमध्ये अजिबात मैदा नाही आहे, अंड नाही आहे किंवा मग साखरसुद्धा नाही आहे। एकदम हेल्दी असा केक आहे। मुलांना जर केक आवडत असेल किंवा जर केक जास्त ते मागत असतील तर तुम्ही हा पौष्टिक असा गव्हाच्या पिठात गूळ घालून तयार केलेला केक त्यांना नक्कीच देऊ शकता। अगदी रोजही खाल्ला किंवा टिफिनला दिला तरीसुद्धा काहीच प्रॉब्लेम नाही आहे। जे लोक खूप जास्त हेल्थ कॉन्शियस आहे, मैदा नको आहे, अंड नको आहे किंवा ओव्हनमध्ये बनवलेला नको आहे, बऱ्याच जणांकडे ओव्हन वगैरे नसतो, तर हा अगदी घरातल्या सामानातला आणि घरातल्याच सामानामध्ये म्हणजे तवा असू दे, कढई असू दे, कुकरमध्ये बेक होणारा एकदम सोपा असा, मी तर म्हणेन हा केक जगातला सगळ्यात सोपा केक आहे आणि सगळ्यात जास्त हेल्दीसुद्धा आहे। चला तर मग बनवायला सुरुवात करूया। तर सगळ्यात अगोदर हा जो केक आहे तो आपण विदाऊट मोल्डसुद्धा बनवणार आहोत। कुठल्याही भांड्याची, टिनची गरज नाही आहे। घरामध्ये छोटंसं ॲल्युमिनियमचं किंवा स्टीलचं सपाट बूड असलेलं किंवा बॉटम असलेला असा जो पातेला असतं ते तुम्हाला घ्यायचं आहे, किंवा मग कुकरचा डबा घेऊ शकता किंवा मग टिफिनचा डबा घेऊ शकता, स्टीलचा, काहीच प्रॉब्लेम नाही आहे। तर इथे मी हे 6 इंचाचं मस्तपैकी खोलगट असं पातेलं आहे ॲल्युमिनियमचं, ते घेतलेलं आहे। त्यानंतर आपण याला ऑइलने ग्रीस करून घेतलेलं आहे। आता तेल लावून घेऊ शकता किंवा मग थोडासा तुपाचा हात लावून घेतला तरी काही हरकत नाही। त्यानंतर याच्यामध्ये ना एक छोटासा आपण बटर पेपरचा तुकडा घालूया। मोठा असा गोल बटर पेपर घातला या भांड्याच्या आकाराचा तरीही चालतो, किंवा मग बटर पेपर नसेल तर साधा व्हाईट पेपर जो असतो तो सुद्धा घेतला तरीही चालेल। फक्त त्याला थोडंसं तेल लावायचं म्हणजे मग केकला अजिबात ते चिकटत नाही आणि सेम बटर पेपरसारखं काम करतं। चला, आता आपला टिन तयार आहे, पातेलं तयार आहे इथे। आता आपण हा जो टिन आहे किंवा पातेला आहे बाजूला ठेवून देऊया आणि तोपर्यंत आपण जे केकचं बॅटर आहे ते बनवणार आहोत। खूप जास्त स्पेशल असा केक आहे। खूप जास्त लोकांच्या कमेंट येतात की मैदा नको आहे किंवा साखर नको आहे, तर आजचा हा केक तुम्हा सगळ्यांसाठी आहे जे की हेल्थ कॉन्शियस आहे, साखर नको आहे। तेलही अगदी 2 चमचे मी या केकमध्ये वापरलेला आहे, तर हा केक तुम्ही अगदी रोजही खाऊ शकता। तर माप बघूया। सगळ्यात आधी मी इथे अर्धा कप घेतलेला आहे गूळ, याऐवजी तुम्ही गुळाची पावडरही घेऊ शकता। माझा जो आजचा कप आहे तो आहे 240 ml चा, तर त्या कपाने आपण सगळी मापं घेणार आहोत। अर्धा कप गूळ घेतलेला आहे, त्यानंतर याच्यामध्ये मी अर्धा कपच घालतीये गरम पाणी। खूप जास्त उकळतं गरम नाही आहे, हलकंसं कोमट आहे, म्हणजे आपला गूळ जो आहे त्याचा पाक आपल्याला तयार करायचा नाही आहे। तर आपण काय करूया, इथे गुळामध्ये गरम पाणी घातलं आणि 2 मिनिटं अशा पद्धतीने मिक्स करून घेतलं की लगेचच आपला गूळ इथे विरघळतो आणि आपल्याला गुळाचा पाक करायची गरज पडत नाही, कारण मग पाक केल्यानंतर त्याची थोडीशी चाचणी तयार होते, पाक घट्ट होतो आणि मग ते मिश्रण जे आहे ते थंड व्हायला सुद्धा खूप वेळ घेतं। त्यासाठी आपण इथे गूळ अशा पद्धतीने गरम पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे। तर बघू शकता 2 ते 3 मिनिटातच गरम पाण्यामुळे गूळ पूर्णपणे पाण्यामध्ये अशा पद्धतीने मिक्स झालेला आहे। जर तुम्हाला गूळ वापरायचा नसेल मंडळी तर तुम्ही गुळाऐवजी अर्धा कप पिठी साखर वापरली तरी काही हरकत नाही आणि पाण्याऐवजी दूध वापरलं तरीही चालतं। आज मी इथे गूळ वापरल्यामुळे दूध वापरलेलं नाही आहे, पण दुधाऐवजी अजून एक पदार्थ याच्यामध्ये घालणार आहे, नंतर पुढे व्हिडिओमध्ये सांगते। कारण जर दूध आणि गूळ घेतलं तर मग ते फाटल्यासारखं होतं, नासल्यासारखं होतं। त्यानंतर आपण या गुळाच्या पाण्याच्या मिक्समध्ये घातलेला आहे 2 टेबलस्पून कुकिंग ऑइल। तर रिफाइंड ऑइल घेऊ शकता, घरामधलं सनफ्लॉवर ऑइल। खूप जास्त वासाचं तेल घेऊ नका, म्हणजे मग केकला तसाच वास लागतो। त्यानंतर आपण याच्यामध्ये 1 चमचा भरून घातलेली आहे दुधावरची साय। याऐवजी तुम्ही 1 ते 2 चमचे दही घालू शकता किंवा मग 2 चमचे मिल्क पावडर या मिश्रणामध्ये घातली तरी सुद्धा दुधाचं काम करतं, आपल्या केकला जास्त मॉइस्ट बनवण्याचं काम करतं। तर साय असेल तर घाला, नाही घातली तरी काही हरकत नाही, फक्त तेल घातलं तरी चालतं, पण केक आपला थोडासा सॉफ्ट व्हावा म्हणून मी इथे 1 चमचा भरून दुधावरची साय घातलेली आहे। तर अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपण इथे 1 कप घालतोय गव्हाचं पीठ। तर हा जो मेजरिंग कप आहे 240 ml चा आहे। प्रत्येकाचा कप किंवा मेजरमेंट वेगवेगळं असू शकतं। घरात कप असेल तर हा अशा पद्धतीचा कप वापरू शकता, नाहीतर मग घरातली एक मोठी अशी कुठलीही वाटी घेऊन मापं घेऊ शकता। त्यानंतर 1 कप गव्हाच्या पिठामध्ये मी 1 टीस्पून घातलेली आहे बेकिंग पावडर आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत अर्धा टीस्पून खाण्याचा सोडा किंवा बेकिंग सोडा। आणि हो, जर तुमच्याकडे या दोन्ही वस्तू नसतील तर तुम्ही इथे 1 पॅकेट इनोचं सुद्धा वापरू शकता, फक्त सगळ्यात शेवटी घालायचं आहे। आता इथे 1 चिमूट मी मीठ घातलेलं आहे। कुठल्याही गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं की त्याची चव अजून जास्त छान होते।
अशा पद्धतीने आपण एकदा हे सगळं कोरडं जे साहित्य आहे, ड्राय इन्ग्रेडियंट्स आहे, चाळून घेणार आहोत. तर आजचा केक खूप जास्त स्पेशल आहे, कारण याच्यामध्ये अजिबात मैदा नाही आहे, अंड नाही आहे, दही नाही आहे, दूध नाही आहे आणि तेलही खूप जास्त कमी घातलेलं आहे. ह्याच्यानंतर आज आपण गुळाचा केक बनवतोय, पण त्याला थोडासा फ्लेवर हवा म्हणून मी इथे अर्धा चमचा व्हॅनिला एसेन्स घातलेला आहे. जर तुमच्याकडे व्हॅनिला एसेन्स नसेल तर तुम्ही इथे अर्धा चमचा किंवा पाव चमचा वेलची पूड घातली तरीही चालेल, किंवा मग जायफळाची पावडरसुद्धा घालू शकता. गुळाच्या केकमध्ये अप्रतिम त्याचा फ्लेवर उतरतो. तर नक्की तशा पद्धतीने काहीतरी तुम्ही ट्राय करू शकता. तर बघू शकता आता आपलं मिश्रण खूप जास्त घट्ट झालेलं आहे. बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी मी इथे 3 ते 4 चमचे पाणी घातलेलं आहे. पाण्याऐवजी तुम्ही दुधाचा वापर केला तरीही काही हरकत नाही. तर अशा पद्धतीने पाव कप पाणी घालून मी व्यवस्थितपणे घट्टसर असं हे बॅटर तयार करून घेतलं आहे. खूप जास्त पातळ रसरशीत नाही आहे, बघू शकता. अशा पद्धतीने केकच्या बॅटरची कन्सिस्टन्सी हवी. खूप जास्त जर पातळ बॅटर झालं तर आपला केक व्यवस्थितपणे फुलत नाही, मध्येच खड्डा झाल्यासारखा होतो. आणि यापेक्षाही जास्त घट्ट किंवा दाटसर बॅटर ठेवायचं नाही आहे, नाहीतर मग केकला चिरा पडण्याची शक्यता असते. तर व्हिडिओमध्ये जशा प्रमाणात तुम्हाला दिसतंय त्याच पद्धतीचं बॅटर तुम्हाला बनवायचं आहे, कारण गव्हाचं पीठ आहे. तर खूप जास्त घट्टही नकोय बॅटर आणि खूप जास्त फ्लोई किंवा पातळही नकोय. तर आपण सगळं जे केकचं बॅटर आहे ते पटकन अशा पद्धतीने टिनमध्ये घालून घेतलेलं आहे. आता हा जो टीन आहे किंवा जे पातेलं आहे, पातेल्यातच आपण तयार करतोय, म्हणजे कुणालाही अगदी हा केक जमेल, कारण बाहेरचं साहित्यच नाही आहे. आपण घरच्याच सगळ्या साहित्यात हा जो केक आहे तो बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर 1 ते 2 वेळेस टॅप करून घेतले भांडं. त्यानंतर या केकच्या वरती आपण थोडेसे जे खरबुजाचे बी किंवा मस्कमेलन सीड असतात किंवा पंपकिन सीड असतात ग्रीन हिरव्या रंगाचे, ते घातले तरीही चालतील. मी आज इथे घालत आहे. जर तुमच्याकडे टुटी फ्रुटी असेल ती घाला, किंवा मग चोको चिप्स असतील ती घातली तरीही चालेल, किंवा मग काही नसेल प्लेन बनवला तरीही छानच लागतो, किंवा मग थोडेसे काजू बदामाचे काप असतील तर तेही घालू शकता. तर तुमच्याकडे जे साहित्य अवेलेबल असेल ते तुम्ही याच्यावरती घालू शकता. अशा पद्धतीने मी थोडेसे इथे पंपकिन सीड आणि मस्कमेलन सीड घातलेले आहेत. आता आपला जो केक आहे तो बेक करण्यासाठी तयार आहे. तर केकमध्ये आपण हे सगळे सीड्स वगैरे टाकेपर्यंतच मी तवा जो आहे तो 5 मिनिटांपूर्वी गरम करून घेतला होता. तर अशा पद्धतीने ती आधीची क्लिप तुम्हाला दाखवते. 5 मिनिटांपूर्वी छान आपला तवा गरम झालेला आहे. प्रीहीट करणे याला म्हणतात. आधी गरम करायचा. थंड तव्यावर किंवा थंड कढईमध्ये कुकरमध्ये केकचं भांडं ठेवायचं नाही, म्हणजे आपला केक व्यवस्थितपणे फुलत नाही. केकचं भांडं आपण तव्यावरती अशा पद्धतीने ठेवून घेऊया आणि केकवरती उंच असं झाकण ठेवणार आहोत आणि आपण याला 35 मिनिटांपर्यंत 30 ते 35 मिनिटांपर्यंत आपण याला बेक करून घेणार आहोत. कढई असू दे, कुकर असू दे, सेम टायमिंग तुम्हाला लागणार आहे. फक्त झाकण व्यवस्थित हवाबंद ठेवायचं. तर बघू शकता 35 मिनिटांनंतर आपला हा जो केक आहे तो मस्तपैकी छान फुललेला आहे. आणि हा केक बघून कोणीही म्हणणार नाही किंवा खाल्ल्यानंतरही कोणी ओळखणार नाही की हा केक गव्हाच्या पिठापासून तयार झालेला आहे. खूप जास्त सॉफ्ट जाळीदार होतो आणि बनवायलाही खूप जास्त सोपा आहे. गव्हाच्या पिठाचा बनलेला आहे. अंड नाही आहे, ओव्हन नाही आहे, विशेष म्हणजे मैदा नाही आहे आणि साखरही नाही आहे. आणि फक्त पोहे खाण्याच्या चमच्याने आपण 2 चमचे इथे तेल घातलेलं आहे. केक पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण पातेल्याच्या बाहेर काढून घेतलेला आहे. बघू शकता अशा पद्धतीने किती जास्त सॉफ्ट आणि स्पॉन्जी, अगदी तोंडात टाकताच विरघळेल इतका जास्त सॉफ्ट आपला कापसा इतका मऊ हा गव्हाच्या पिठात गूळ घालून तयार केलेला जॅगरी केक तयार आहे. तर अशा पद्धतीने जर तुमच्या घरी छोटी छोटी मुलं असतील किंवा मग तुम्हाला सुद्धा केक खाण्याचं क्रेविंग होत असेल तर अशा पद्धतीने एकदम हेल्दी व्हर्जन ऑफ केक तुम्ही बनवू शकता. तर हा जो केक आहे त्याची रेसिपी नक्की ट्राय करा. परफेक्ट रेसिपी तुमच्यासोबत आज शेअर केलेली आहे आणि किती जास्त सॉफ्ट झालेला आहे एकदा बघू शकता. चला तर हा जो केक आहे तो किती जास्त सॉफ्ट आणि स्पॉन्जी झालेला आहे ते तुम्हाला कट करून दाखवते. तर अशा पद्धतीने चाकूच्या साह्याने मी केक कट करून घेते आहे. तर बघू शकता कापतानाच तुम्हाला कळत असेल की आपला केक खूप जास्त सॉफ्ट झालेला आहे. अजिबात अंड्याचा वगैरे वापर आपण याच्यामध्ये केलेला नाही आहे, तरीसुद्धा खूप जास्त सॉफ्ट होतो, जाळीदार होतो. तर नक्की अशा पद्धतीने तुम्ही ही जी जॅगरी केकची रेसिपी आहे ती ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आजचा व्हिडिओ, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली. मला नक्की खात्री आहे की आजचा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल. ज्या ज्या लोकांना केक खायला आवडतो पण थोडंसं हेल्दी पण हवं त्यांच्यासोबत हे केकची रेसिपी नक्की शेअर करा. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल ना मंडळी तर प्लीज व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करायला विसरू नका. हा व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओच्या खाली कमेंट करा. यामध्ये सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या किंवा अजून कुठल्या केकच्या रेसिपीज तुम्हाला बघायच्या असतील ते सुद्धा मला नक्की कळवा. नक्की रेसिपी ट्राय करा. चला मग भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय.